मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तालुक्यात महिलांची मोठी गर्दी। योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी महाड तहसील कार्यालयावर महिला रांगेत विभागामध्ये कॅम्प लावण्यात यावेत, महिलांची मागणी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। यावेळी त्यांनी या अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। त्यानंतर या योजनेत महिलांना दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयासाठी ज्या कागदपत्रांची गरज लागणार आहे त्यासाठी 21 ते 60 वयोगटातील महिलांनी तालुक्यातील सेतू केंद्रावर मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। महाड तहसील कार्यालय परिसरात देखील अशीच महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे। तसेच विभागाच्या ठिकाणी या कागदपत्रासाठी कॅम्प उभारण्यात यावे अशी मागणी महिलांनी केली आहे। जागृत महाराष्ट्र, रामदास चव्हाण, महाड, रायगड। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।